आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान महायुतीचे बरेचसे नेते अमित शहांसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतात असं चित्र दिसलं। गृह विभागाच्या विभागीय बैठकीसाठी अमित शहा पुण्यात आले होते। अमित शहांची भेट घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहाटे 4 वाजता कोरेगाव पार्कातल्या हॉटेल वेस्टिनमध्ये दाखल झाले। एकीकडे ही घडामोड घडत असताना पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात अजितदादांनीही अमित शहांसोबत चर्चा केली। एकनाथ शिंदे भाषण देत असताना अजित पवारांनी स्वतःच्या खुर्चीवरनं उठत एकनाथ शिंदेंची म्हणजे अमित शहांच्या बाजूची खुर्ची पटकवली। सुरुवातीला कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांच्या एका बाजूला बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला बसले होते। एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिल्यावरती अजित पवार शिंदेंच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि अमित शहांसोबत त्यांनी चर्चा केली। गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। यासोबतच विविध प्रश्नांवरनं महायुतीत धुसफूस रंगल्याची चर्चा आहे। यातूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी शिंदे आणि पवार दोघेही सलगी साधण्याचा प्रयत्न करतायत का याची चर्चा होतीये।